रामकृष्ण हरी मंडळी निघाले शेतात. आज बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ बनवते या. म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंफार काय शेतातलं शेअर करू. इकडं आहे मुरघास किंग, इकडं आहे पाठीमागं ऊस लावलेला. आपण ऊसात औषध मारून घेतलंय बघा. इकडं ऊसामध्ये असं मस्त औषध मारलंय, जळालंय बऱ्यापैकी. आत्ता तर 2-3 दिवस झालं मारलेलं, आणखीन जळण पहा. इकडं पार मुंडके मोडलेत आता औषधाने. कुकडीला पाणी आलं आपल्या, त्याने भरणं फिरणं समजा व्यवस्थित करून घेतलेलं आहे. हे पहा आपलं मुरघास किंग आहे. वर तिकडं तुमच्या दाजींचं मुरघास किंग तोडायचं चालू आहे. इकडं पहा मी निघाले. एक जणांनी तोडायचं, एक जणांनी भरायचं, म्हणजे उरागतं पटपट पटपट. इकडं पहा असं राहणं अजून गार आहे, इतकं मस्त ना. मुरघास की भरपूर चारा आहे खाण्यासाठी गायांना. आता खायला काय कमी जोरता नाही आता. इकडं आपली गाडी बघा. इकडं तुमचं दाजींचं चाललंय मुरघास किंग तोडायचं. इकडं पहा कसं काय मुरघास किंग आले. लई चारायले, खायला कमीच नाही हो गायांना आपल्या. इकडं आपल्या आंब्याला अशा कैऱ्या आल्या छान मस्त, अशा कैऱ्या लागल्या. बऱ्यापैकी तोडून झालंय. चला आता वाहून घेतो, गाडा घेतो पटपट भरून, दोघं दुईकून, म्हणजे मग उरकतं पटापट. बघा झाला भरून. काय म्हणलं आता? वलय यावं भरपूर वलय मस्त. मग आता येताना तिकडून बघितलं ना मी, गाडा झाला आता भरून. तर एक एक कवळा न्यायचा फक्त. इकडं म्हणतात खालचं मुरघास किंग वलय का भरपूर असं गार या. हे अख्खा प्लॉट आहे या. थांबा असं साईडला होते लावते. भरपूर असा संपूर्ण हे एक प्लॉट आहे. आणि इकडं बघा हे एक असा प्लॉट आहे. इतका चारा आलाय खाण्यासाठी. लोक म्हणतात उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो गायांना, खायला नाही, लई अडचण आहे खाण्याची. पण आम्हाला खरंच काय म्हणतात ना, परमेश्वराच्या कृपेने किंवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या गायांना काय चारा कमी पडत नाही. भरपूर असा चारा या. कसं असतं म्हण आहे एक, ती काय मला म्हणी आहे ना, एवढं 2 कवळं न्यायच्यात. मरणाचं गरम होते, काय सांगायचं नको, इतकं गरम होतं या. आणि आभाळ आलंय, त्यातले त्यात पावसाचं वातावरण झालं या. ना कशाला पण आपल्याला नेल्याशिवाय पर्याय का, न्यावं तर लागतेच ना. बघा झालं इकडं आपला गाडा भरून मुरघास किंगचा बांधाय चालू या. ह्याची किंमत किती सांगायचं नको, राहू द्या. माझं जळत पोरगी म्हणत्यान बापावानी जात्रा बाई. जळत्याच सण खरंय. ही असं थापची थाप बघून जळते. खालचा बी प्लॉट दाव जळत्यात, नाही तर काय होत्यात. काय खरं नाही रे देवा. आग पडते, आग पडते, जळत्यात लाकडं पोटात. आग पडते, आग. लोकांना खायला बघून आहे ना आग पडते. लोकांना वाटतंय कवा येते मला आणि कवा नाही. कारण दावा लागतं त्याला, मना नाही येत. हिंमत पाहिजे, हिंमत पाहिजे, हिंमत. दमय तर सपय सगळं. हा नाच करते काय, दूधवाला धंदा करावाच लागतंय. टाक चारा काढ धारा, करावंच लागतं अगं ताई. टाक चारा काढ धारा. चारा असा घरची घरी थाप असले ना, मग दुधाचा बी पारा. दमाने 2 लिटर दूध कमी निघू गायचं. असं घरचं खायला असल्यावर खायला फार वाटतं. विकत घ्यायचं 12 महिने करायला. अहो ह्याच्या आपल्याला हे भेटलंय, ह्याला भरपूर आपण मेहनत केली, कष्ट केलं.
गारवा दिसतंय संपूर्ण, पण ह्याला अगोदर मेहनत केली, भरपूर असं कष्ट केलं या, तेव्हा ही आपल्याला बघायला भेटलंय. आपण शेततळं केलंय अगोदर, शेततळ्यात कसं साठवण केलंय आपल्याला, मग पाणी, आणि पाण्यामुळं ही आपल्या रानातली लक्ष्मी किंवा रानातलं सोनं बघायला भेटते. नाहीतर काय बघायला भेटलं असतं, काहीच नसतं. हातभर काहीतरी त्याला करावं लागते, तेव्हा कोणची पण गोष्ट होती या, तशी काय फुकट होत नाही. चला आता गायांना चारा टाकून घ्यायचा आहे, खुराकं टाकायचे, भरपूर असे कामं बाकी तर घेतो पटपट करून. असून द्या, चला करते आता हिदच एंड. तुम्हा सर्वांना बाय बाय, शुभ संध्याकाळ.